हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय वाळवणीचा अजून एक प्रकार, जो खास उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बनवला जातो आणि ते म्हणजे साबुदाण्याचे पापड. तेही अगदी सोप्या पद्धतीने, अजिबात कोणतेही झंझट वगैरे न घेता. बघा किती मस्त रंगीबेरंगी असे तयार झालेले आहेत आणि हे एकदम मस्त खुसखुशीत होतात. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी एका बाउलमध्ये अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. म्हणजे काय होईल की एकदम स्वच्छ होऊन जाईल. आणि सुरुवातीला धुण्याच्या पहिला याला थोडंसं निवडून घ्या, म्हणजे यामध्ये खडे वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जातील. तर बघा, स्वच्छ आपला साबुदाणा धुवून झालेला आहे. आता मी काय केलं आहे, इथे 3-4 वाट्या घेतलेल्या आहेत, कारण मी याला रंगीबेरंगी बनवत आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही फक्त सफेद बनवू शकता, पण रंगीबेरंगी दिसायला मस्त दिसतं आणि चवीलासुद्धा मस्त लागतं. आणि लहान मुलांना अतिशय असं कलरफुल आवडतं, त्यामुळे मी थोडंसं इथे कलर घालणार आहे. तर सगळ्या वाट्यांमध्ये काय करते ना, मी काढून घेते. तर मी 5 वाट्यांमध्ये असं याला काढून घेते आणि उरलेलं आपण याच बाउलमध्ये ठेवून देऊयात, जे आपण सफेदवालं कलर आपला होईल म्हणजे. तर बघा, आता सुरुवातीला मी यामध्ये ना हिरवा कलर घातला आहे, त्यानंतर ऑरेंज कलर घातलेला आहे, नारंगी कलर, लाल कलर घातलेला आहे, पिवळा कलर घातलेला आहे आणि चॉकलेटी कलर घातलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात थोडं थोडं पाणी आणि याला काय करूयात, मिक्स करून घेऊयात. तर पाणी तेवढं घालायचं आहे जेवढं आपल्याला याला भिजवायला गरज आहे, त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा आहे. म्हणजे काय होईल, तांदूळ आपले व्यवस्थित भिजले पाहिजेत. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ व्यवस्थित भिजले जातील. तर हे बघा, हे मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे काय करायचं, आपल्याला बाकीचं सगळंसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की एकदम परफेक्ट असं होईल. सगळं मी आता काय केलं आहे, परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून सगळं मिक्स करून घेते आहे, जेणेकरून काय होईल की याची चव एकदम मस्त येईल जेव्हा आपण याला फ्राय करू. आणि यावरती झाकण ठेवूयात आणि याला आपण काय करूयात, ठेवून देऊयात 4 ते 5 तासासाठी. म्हणजे तांदूळ आपले एकदम मस्त असे फुलतील. तर 4 ते 5 तास तोपर्यंत आपण दुसरं काही काम करू शकतो. तर तोपर्यंत याला काय करायचं आहे, भिजू द्यायचं आहे. तर बघा, आता तांदूळ आपले मस्त भिजलेले आहेत एकदम. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हवे आहेत. तांदूळ भिजले ना, म्हणजे काय होतं की एकदम मस्त प्रकारे शिजलं जातं आणि एकदम चांगले असे बनतात. तर तांदूळ आपले भिजलेले आहेत. तर चला आपण पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. आता त्यामध्ये ना मी व्यवस्थित तेल असं स्प्रेड करून घेते. म्हणजे काय होईल की हे जे आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत ना, तर ते चिपकणार नाहीत आणि एकदम सहजपणे निघून येतील. त्यामुळे इथे मी तेलाचा वापर करत आहे. तर आता आपण काय करूयात, यामध्ये रंगीबेरंगी बांगड्या ठेवून देऊयात. म्हणजे काय होईल की सगळं एक शेपमध्ये बनतील आणि एक साईजमध्ये बनतील. तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी आता यामध्ये बांगड्या अशा ठेवून देते. आणि काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, जे तांदूळ आपण भिजवून ठेवले होते ना, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळं काय होईल, एका कलरसारखं बनतील. तर तुम्ही 2 कलर मिक्स करून किंवा सिंगल कलर असं तुम्हाला जसं आवडेल ना, तसं तुम्ही इथे तांदूळ घालून घ्या. हे बघा, अशा प्रकारे आणि प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की एकदम एकदम व्यवस्थित राऊंड असा शेप होईल आणि एकदम सगळे एकसारखे होतील. तर अशाच प्रकारे बघा, मी सगळे बनवून घेतलेले आहेत. आणि आता टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी गरम झालेलं आहे. त्यावरती काय करायचं, आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि याला वाफवायचं आहे 5 मिनटं झाकण लावून. तर 5 मिनटं झालेले आहेत आणि याला व्यवस्थित वाफ काढून घेतलेली आहे. बघा, तांदूळ आपले ट्रान्सपरंट झालेले आहेत, म्हणजे आपले तांदूळ शिजलेले आहेत. तर याला आपण काढून घेऊया. काढताना थोडीशी सावधानी बाळगायची आहे. हे खूप गरम आहे. आणि दुसरी प्लेट आपण यावरती ठेवून देऊयात. आणि जी आपण सुरुवातीला पहिली प्लेट काढली होती, तर त्यामधले आपण काय करूयात, पापड काढून घेऊयात. यावरती झाकण ठेवूयात आणि याला शिजू देऊयात तोपर्यंत. तर आता बघा, जी आपण काढलेली प्लेट होती ती थंड झालेली आहे. तर याला मी असं कलत्याच्या साहाय्याने काढून घेते. बघा किती सहजासहजी निघत आहे. तर याला काय करूया, दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात.
असंच आपल्याला काय करायचं ना, सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल बघा, किती सोप्या पद्धतीने एकदम निघतात आहे. आणि असं सगळं काढून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल की आपल्याला हे सुकवायला सोपं पडेल. तर हे बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला याला अजिबात जास्त उन्हाची वगैरे गरज नाही आहे. ऊन अगर भेटेल तर चालेल, नाही भेटेल तरीही चालेल. तर बघा अशा प्रकारे पातळ पातळ बनवायच्यात म्हणजे लवकर सुकतील. आता बघा सगळ्या अशा मी काढून घेते कलतीच्या साहाय्याने. बघा एकदम किती सहजासहजी निघालेले आहेत. तर आता आपण काय करूया, त्यांना पंख्याच्या खाली सुकायला घालूयात. तर बघा मी इथे प्लास्टिकचं शीट एकदम स्प्रेड केलेलं आहे. त्यावरती आता हे सगळ्या अशा ठेवून देते पंख्याच्या खाली. आणि किमान आपल्याला 2 तास यांना 2 दिवस किंवा 3 दिवस पंख्याच्या खाली वाळवायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये आपल्याला यांना 1 ते 2 दिवस वाळवायचे आहेत. तर बघा आता मी इथे 1-1.5 दिवस पंख्याच्या खाली ठेवलेला आहे आणि अर्धा दिवस उन्हामध्ये वाळवायला घालत आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. तर आता बघा एक दिसायला किती मस्त कलरफुल दिसतं आहे. ते ओले आहेत तर आता यांना मी काय केलं आहे ना, थोडं उन्हामध्ये सुद्धा लावलेलं आहे. तर बघा मी इथे अर्धा दिवस ऊन दिलेलं आहे. म्हणजे जवळ याला सुकायला ना 2 दिवस लागलेले आहेत. तर 1.5 दिवस पंख्याखाली आणि अर्धा दिवस आपला उन्हामध्ये, कडक उन्हात बघा मस्त अशा वाळलेल्या आहेत आणि दिसतात बघा किती मस्त सुंदर अशा एकदम कलरफुल अशा दिसत आहेत. तर आपल्या साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि हे तुम्ही उपवासाच्या दिवशी फ्राय करून खाऊ शकता. एकदम मस्त असं लागतात. तर मी फ्राय करून दाखवते. तेल गरम केलेलं आहे. आता यामध्ये मी घालून घेते. तर तेल आपल्याला थोडं जास्त गरम करायचं आहे, कारण कोणतेही आपण वाळवण्याचे पदार्थ जेव्हा फ्राय करतो तर तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे, नाहीतर मग हे चिमट होतात. तर अशा प्रकारे यांना काय करायचं आहे ना, फ्राय करून घ्यायचं आहे. बघा फुलून एकदम डबल झालेले आहेत. तर यांना आता आपण काय करूयात, काढून घेऊयात. आणि एकदम रंगीबेरंगी झालेले आहेत बघा, दिसायला किती सुंदर दिसत आहेत, एकदम कलरफुल, बघता क्षणी खाव्याशा वाटणाऱ्या. त्यांना मी काढून घेते सगळ्यांना. आणि आता आपण यांना एक तोडून बघूयात कशा झालेल्या आहेत. तर बघा मी तोडून दाखवते. एकदम मस्त अशी झालेली आहे. तर दिसायला बघा किती मस्त दिसते. आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.